मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या आहे सांगवी सुनेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये। या शेतकऱ्याचं भुईमुगाचं बी हे वापलेलंच नाही अशी तक्रार त्या शेतकऱ्याची आहे। महागा मुलाचं बियाणं घेऊन ते वापलं नसल्यानं या शेतकऱ्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलेलं आहे। हे बियाणं वापलं नाही म्हणून त्यांनी हे बियाणं ज्या कृषी दुकानातून आणलं होतं त्या कृषी दुकानदाराकडे या शेतकऱ्यांनी खेटे मारले, पण कृषी दुकानदारांनी यांना काही दाद लागू दिली नाही। म्हणून या शेतकऱ्याने शेवटी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रारी अर्ज दिलेला आहे की मी आणलेल्या भुईमुगाचं बियाणं हे माझ्या शेतात वापरलेलं नाही, त्यामुळं यासाठी बी खत व अन्य काही औषधं याच्यासाठी जो झालेला खर्च आहे आणि येणारं जे उत्पन्न आहे ते सर्व वाया गेल्यामुळं या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। पण खेदानं या ठिकाणी नमूद करावं लागतं की सुस्त असलेलं कृषी कार्यालय याला या शेतकऱ्याच्या नुकसानीचा खेद ना खंत त्यांनी या शेतकऱ्यांनी अर्ज देऊन सुद्धा त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही। त्याच्या शेतात येऊन कृषी कार्यालयाने वास्तविक पाहता पंचनामा करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई कसं मिळवून देता येईल यासाठीचे प्रयत्न करायला हवे होते, पण अर्ज देऊनही शेतकऱ्याच्या या तक्रारी अर्जाची कृषी कार्यालयाने कुठलीही दखल घेतलेली नाही। हे या ठिकाणी मला खेदानं नमूद करावं लागतं। माझ्यासोबत ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते शेतकरी ढवळे मामा हे माझ्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात की नेमकं काय झालेलं आहे। काय झाले नेमकं मामा, सांगा तुम्ही। मी ज्ञानबा विठ्ठल ढवळे, एक 62 नंबर जे गट नंबर आहे त्याच्यात 2 बॅगा मी शेंगाच्या पेरलो, ते आल्या नाहीत वापल्या नाहीत म्हणून मी दुकानदाराकडे गेलो। दुकानदारानं काही मला लागू दिलं नाही म्हणून जाऊन कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज केलो तर बी ते अजून आले नाहीत। मी संकट हरवलं। नाही, तुम्ही जे बियाणं आणलं होतं ते कुठून आणलं होतं? अहमदपुराहून। कुण्या दुकानातून? करचे काय तर सुनीलचं आहे ना, सुनील दुकान। बरं, मग त्या दुकानदारानं काय म्हणलं? माझ्याकडे काय नाही, तिकडे करसेकडे नाही तर तिकडे पंचायत समितीकडे जा म्हणलं। किती बॅग आणलं होतं? 2। केवढ्याला एक बॅग आहे? 28ला। 28ला एक बॅग? हो, 2 बॅग आणलं होतं। आणि खत वगैरे काही? खत बीज 2-3 पोते टाकला। बरं, कोणता? 10-20। बरं, मग ते खत बी ह्याचा सर्व खर्च वाया गेलाय? वाया गेला। बियाणं वापरलंच नाही? मग कृषी कार्यालयाकडे तक्रार दिला म्हणलं? दिला की आलं नाही। कोणी पंचनाम्याला आलं नाही का? आलं नाही अजून। बरं, मग पुन्हा गेलतो का त्यांच्याकडे? पुन्हा नाही जायला। बरं, त्यांनी तक्रार देऊन आलेच नाहीत आणखीन? हो। मग आता किती नुकसान झालं साधारणतः? तुम्हाला किती शेंग झाली असती इथं? काय 20-1000ची शेंग कमी जास्त व्हावं लागते। बरं, म्हणजे हे वापरत नसल्यामुळे तुमचं 20-1000चं उत्पन्न बुडालं, शिवाय हे बी खत ह्यासाठी आणायचा जे खर्च झाला ते पण बुडालं। म्हणजे जवळपास 30-40 हजार रुपयाचं तुमचं नुकसान झालेलं आहे। तर हे नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी कार्यालयाकडे तुमची रीतसर तक्रारी अर्ज केलेला आहे, पण त्यांनी आणखीन बी काही म्हणजे त्याची दखल घेतलेली नाही। तर लवकरच आपण संबंधित कृषी कार्यालयाला याविषयी विचारणा करून तुमच्या या न वापरलेल्या भुईमुगाच्या बियाणाची चौकशी पंचनामा करून तुम्हाला ग्राहक न्यायालयामधून कसा न्याय मिळवून देता येईल किंवा कृषी कार्यालय या बाबतीत काय पावलं उचलतंय हे आपल्याला पाहावं लागेल। पण तरी या शेतकऱ्याच्या भुईमुगाचं बियाणं न वापरल्यामुळं आधीच गरिबीत असलेल्या या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी आणि कृषी कार्यालयानं तातडीनं या गोष्टीची दखल घेऊन असे अनेक शेतकरी असू शकतात आपल्या तालुक्यामध्ये की ज्यांचं बियाणं वापरलं नाही। या शेतकऱ्यांनी रीतसर अर्ज दिलेला आहे, पण काही शेतकरी तर ते गपचूप बसले असतील दैवाला दोष देत, पण हा दोष त्यांच्या दैवाचा नाही तर ज्या कंपनीचं हे बियाणं आहे त्या कंपनीच्या बियाणामध्ये दोष असू शकतो। त्याचा पंचनामा केल्यानंतर त्या बियाणाची खरंच उगवण क्षमता होती का, आणि ती नसेल तर हे निकृष्ट दर्जाचं बियाणं शेतकऱ्याच्या माती मारण्याचं पाप जे केलं जात आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा आम्ही DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो। धन्यवाद। याविषयी तालुका कृषी अधिकारी बावगी साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयीचा संयुक्त पंचनामा लवकरच करण्याचे सांगितले आहे।